नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागाची जी भरती प्रसिद्ध होणार आहे जाहिरात, ती नेमकी जाहिरात कधी येणार आहे, याची शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा किती आहे, तसेच ही परीक्षा कोण घेणार आहे, या प्रश्नाची उत्तर तुम्हाला सर्व मिळून जाणार आहेत. बघा, जाहिरात कधी येणार आहे, त्यासोबत निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, परीक्षा कोण घेणार आहे, याचा अभ्यासक्रम, याचं मार्क डिस्ट्रीब्युशन किती आहे, प्रत्येक विषयाला परीक्षा कधी होणार आहे, कोण घेणार आहे, या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत परीक्षेविषयी, जो संभ्रम निर्माण झालेला आहे, ओके, तो दूर होण्याचा, या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याकरिता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला आवडला असेल लाईक करा, चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. त्याच्या अगोदर आपल्याकडे अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता नवीन बॅच सुरू झालेली आहे आताच. तर आयसीडीएस क्वेश्चन विषयासहित असेल. यामध्ये तुम्हाला पीवायक्यू म्हणजे झालेल्या क्वेश्चन पेपरचा सराव, टॉपिक वाईज एमसीक्यू घेतले जाणार आहे. दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ञ व अनुभवी शिक्षक, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल. त्यासोबत आपण पीडीएफ नोट्स, सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध करून देणार आहोत, फ्री ऑफ कॉस्ट, फ्री मध्ये असणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि बॅच जॉईन करता येणार आहे. तर आपला जो पहिला प्रश्न आहे, जाहिरात कधी येणार आहे, तर बघा आता जे अपडेट आलेले आहे, एकूण 8,869 महिला आणि बालविकास विभागांतर्गतचे जे नियमित पदे आहेत ती मंजूर झालेली आहे तब्बल 23 वर्षानंतर. यामध्ये सरळ सेवेची सुद्धा परीक्षा आहे. सरळ सेवा म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन नुकतंच कंप्लीट झालेलं आहे किंवा ज्यांचं शेवटच्या वर्षामध्ये आहेत, अशा महिलांकरिता डायरेक्ट एक्झाम असते. ओके, सरळ सेवा जी 200 ते 300 जागेची जाहिरात येणार आहे. आता तुमची आहे शहरी आणि ग्रामीण भागाची, तर ही जाहिरात येणार 2026 मध्ये. म्हणजे जसं की शहरी भागाच्या 272 पदांची मागच्या वेळेस आलेली आहे, त्याची परत एकदा लिंक चालू होईल. म्हणजे ज्यांनी फॉर्म भरायचे राहिलेले आहेत, ज्या पात्र ठरलेल्या आहेत वयोमर्यादेमध्ये, त्यांना परत, आणि मागच्या वेळेस ग्रामीणच्या 228, म्हणजे यामध्ये प्लस 100 जागा सुद्धा ऍड होऊ शकतात ग्रामीण भरतीचं. ओके, तर ही सुद्धा जाहिरात जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान, जुलै किंवा ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होऊन तिथनं पुढं ती 3.5 ते 4 महिन्यानंतर तुमची एक्झाम ऑनलाईन स्वरूपामध्ये कोण घेणार आहे, टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा असतात. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येतो, ऑनलाईन परीक्षा देता येते, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अंगणवाडी परिवीक्षिका म्हणून सुद्धा काम करण्याची महाराष्ट्र शासनामार्फत सरकारी नोकरीची संधी असणार आहे. तर स्टार्टिंग पेमेंट 50,000 असणार आहे, शेवटचं पेमेंट 1,22,000. ओके, हे तुम्हाला वेतन सांगितलं. निगेटिव्ह मार्किंग अंतर्गतला नाही आहे. ओके, अंतर्गत परीक्षेकरिता नाही, मी लिहून सुद्धा दिलंय, म्हणजे प्रश्न विचारायची आवश्यकता नाही तुम्हाला. जाहिरात सुद्धा सांगितली. आता आपल्याला पुढचं बघायचं, शेवटपर्यंत बघा. शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा, याचा जीआर लवकरच प्रसिद्ध होईल. 50 झाले का 55 वर्ष झाले हे आपल्याला लवकरच या मंथ एंड पर्यंत कळणार आहे. ओके, अंतर्गत भरतीबाबत बोलत आहे. सरळ सेवेचा वेगळी परीक्षा आहे, त्याला वयोमर्यादा 18 ते 38 आणि ओपन करिता आणि कॅटेगरीमध्ये 18 ते 43 असणार आहे. ओके, तर हे अंतर्गत संदर्भात ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ज्या अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष ज्यांची सेवा झालेली आहे, किंवा ज्या अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष कंप्लीट होतील, ओके, या वर्षी कंप्लीट होतील, अशा सर्व महिला भगिनीकरिता अंगणवाडी परिवीक्षिकेचा फॉर्म भरता येणार आहे. त्यांची पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, किंवा त्या आता लास्ट इयरला आहेत, त्यांनी आता एक्झाम दिलेली आहे, त्या सुद्धा पात्र आहेत. त्यासोबतच तुम्हाला एमएससीआयटी परीक्षेमधनं सूट देण्यात आलेली आहे, नसेल तरी ठीक. तसेच तुम्हाला मराठी विषय नसेल, 10वी मध्ये मराठी विषय नसेल किंवा हिंदी विषय नसेल, तर यामध्ये तुम्हाला सुद्धा 3 वर्षाची सूट. त्याचा जीआर आहे, आपल्याकडे जीआर आहे, मागच्या वेळेस प्राप्त झालेला आहे तो. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एमएससीआयटी नाही म्हणून फॉर्म भरता येत नाही असं नाही. नसेल तरी फक्त तुमच्याकडे क्रायटेरिया काय असणं गरजेचं आहे, वय 55च्या आत आणि अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष कंप्लीट किंवा तुमचे होणार असतील तर. हे फक्त शैक्षणिक पात्रता एवढी दिलेली आहे. त्यानंतर पुढे बघायचं आहे अभ्यासक्रम. सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासक्रम आपल्याला माहिती असायला पाहिजे, किती कोणते विषय आहेत आणि किती मार्क आहेत. 100 प्रश्न, 200 गुणांचा तुमचा ऑनलाईन स्वरूपामध्ये पेपर असणार आहे. यामध्ये मराठी व्याकरणचे 20 प्रश्न, 40 गुण. डिपार्टमेंटल एक्झाम बद्दल बोलत आहे आपण. इंग्लिश ग्रामर 10 प्रश्न, 20 गुण.
सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, राज्य अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान असे 5 ते 6 विषय मिळून 20 प्रश्न 40 गुण. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याचे 20 प्रश्न 40 गुण. खूप सोपा पेपर राहतो, कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे तुमच्यामध्ये अंतर्गत डिपार्टमेंट एक्झाम मध्ये. त्यानंतर आयसीडीएस हा विषय तुम्हाला 20 प्रश्न 30 गुण मिळून देणार आहे आणि पोषण अभियान हा 10 प्रश्न 20 गुण. तुम्हाला कम्प्युटर संगणक हा विषय नाहीये. ओके, 100 प्रश्न असतील असे एकंदरीत आणि 200 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे. एक प्रश्न 2 गुणांकरिता निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर आपण आतापासून दररोज काय सांगणार आहे मी बघा, दररोज तुम्हाला 2 तासाचा वेळ अभ्यासाकरिता द्यावाच लागणार आहे. एक अपॉर्च्युनिटी, बऱ्याच वर्षानंतर ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला या डिपार्टमेंटचा अधिक माहिती आहे, कारण तुम्ही तिथे सेवा बजावलेली आहे. अंगणवाडी सुपरवायझर म्हणून त्यांचं कार्य कसं आहे, त्यांना किती दर्जा आहे किंवा त्यांना पगार, त्यांचं कामाचं स्वरूप कसं आहे. ओके, हे संपूर्ण चांगल्या प्रकारे माहिती आहे. तुमचे जे स्वप्न आहेत, तुम्हाला अंगणवाडी परिवीक्षिका म्हणून लागायचं आहे, बऱ्याच वर्षापासून वाट बघताय कधी जाहिरात येईल, तर ह्या जागा सुद्धा मंजूर झालेल्या आहेत. तुमचं ते वयोमर्यादेसंदर्भात निर्णय झालेला आहे. महिला बाल विकास मंत्री माननीय आदरणीय आदित्यताई तटकरे यांनी घेतलेला आहे. त्याचा GR लवकरच शासनामार्फत प्रसिद्ध होईल. परंतु GR प्रसिद्ध होईल, जाहिरात येईल, परीक्षा होईल, त्याची वाट बघायची का आपण आतापासून अभ्यासाला लागायचंय. बघा, एक म्हटलं जातं की तुम्ही जर आतापासून शांततेच्या काळामध्ये जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये कमी वेळ द्यावा लागतो. म्हणजे फक्त तुम्हाला रिव्हिजन, मॅरेथॉन लेक्चर असतील, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करावे लागतात. तर हे एकंदरीत करण्यासाठी तर याकरिता आपल्याला सांगितल्याप्रमाणे ग्रामीण असो का शहरी भागातील महिलांसाठी ज्या अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील, मदतनीसना सुद्धा सर्वश्रेणी परीक्षा देता येते. त्यांच्याकडे जर ग्रॅज्युएशन असेल तर त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शनासाठी आपल्याकरिता आणि 100% गॅरंटी दिली जाणार आहे यामध्ये. कारण की मी जे सांगणार आहे, आमचे जे शिक्षक मॅडम लोक सांगणार आहेत, त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला, आम्ही तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत. डेली 2 ते 3 तास अभ्यास करायचा आहे, लेक्चर बघून तुमचे कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. एवढं जर तुम्ही केलं तर 101% तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर त्याकरिता अचूक मार्गदर्शनाकरिता आयसीडीएस क्वेश्चन विषयासहित, म्हणजे हे विषय तर मेन आहे, त्या विषयासहित सर्व विषयाची बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. नवीन बॅच जॉईन करण्याकरिता नंबर दिलेला आहे 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा मेसेज करू शकता. यामध्ये तुम्हाला PYQ MCQचा सराव, दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ञ अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षक या ठिकाणी तुम्हाला लाभणार आहेत, त्यांचा अनुभव तुम्हाला कामा येणार आहे. तर नक्की आतापासून अभ्यासाला लागा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असेल किंवा टेलिग्राम ग्रुपवरती जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपलं जर टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे, तिथं रिक्वेस्ट सेंड करा, तुमची इकडे अप्रूव्ह केली जाणार आहे. ओके, थँक्यू.